सामाजिक कार्याने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या अंजनगाव येथील पतंजली लोकजागर समूहाच्या महिला सदस्यांनी अभिनव उपक्रम राबवित 20वा वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांसोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला। यावेळी कुसुम बेलसरे यांच्या वतीने त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ 20वा वृद्धाश्रमाला शेगडी भेट देण्यात आली। अंजनगाव सुर्जी येथील पतंजली लोकजागर समूहातर्फे नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात। तालुक्यातील सामाजिक जाणीव असलेल्या धडाडीच्या महिलांनी एकत्र येत पतंजली लोकजागर समूहाची स्थापना केली। त्या माध्यमातून नेहमीच गरजूंना मदत करणे, सामाजिक सलोखा सांभाळणे आदी कार्य करण्यात येते। महिलांच्या आयुष्यात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्याच अनुषंगाने समूहाच्या सर्वेसर्वा संगीता मेन यांनी आपल्या सर्व महिला सखींना एकत्र करत 20वा वृद्धाश्रमातील महिला वृद्धांसोबत सामूहिक हळदी कुंकू साजरे करण्याचे ठरविले। त्यानुसार सर्व महिला सदस्यांनी एकत्र येत मंगळवार 1 फेब्रुवारी 2022 रोजी 20वा वृद्धाश्रमातील वृद्धांचे आशीर्वाद घेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी अंजनगाव सुर्जी भाजपच्या सरचिटणीस कुसुम बेलसरे यांना वृद्धाश्रमात गॅस शेगडीची आवश्यकता असल्याची माहिती वृद्धाश्रमातील महिलांनी दिली। कुसुम बेलसरे यांच्या कार्यतत्परतेने 20वा वृद्धाश्रमातील वृद्ध आनंदून गेले होते। यावेळी संगीता मेन, वर्षा बारबदे, कुसुम बेलसरे, उषा उके, सारिका घामुडे, नीता मोगरे, छाया बांगडे आदी महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या। 20वा वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सानिध्यात आगळावेगळा कार्यक्रम घेऊन भेट दिल्याबद्दल 20वा वृद्धाश्रमाचे संस्थापक सचिव ॲडव्होकेट भास्कर कौतिककर, अध्यक्ष पुंडलिक भुजाडे, व्यवस्थापक सचिन वानखडे यांच्यासह सर्व वृद्धांनी पतंजली लोकजागर समूहाच्या सर्व सदस्यांचे व उपस्थितांचे आभार मानले। मकर संक्रांतीचं औचित्य साधून हळदी कुंकवाचा प्रोग्राम होता। या आश्रमातले जे आहेत माझ्या म्हणजे मातृतुल्य यांच्यासोबत मला साजरा करायचा होता आणि मी आज या आश्रमामध्ये आलेली आहे आणि मी ठरवलं होतं की यांना ब्लँकेट द्यायचं, पण नंतर मला कळलं की इथे माझ्या मैत्रीण दीपा ताई तायड्याने सांगितले की ताई इथे ब्लँकेट यांच्याकडे उपलब्ध आहे, पण यांना कशा तरी शेगडी ज्यांच्यावर ते स्वयंपाक करतात त्याची कमतरता जाणवली आणि नंतर आम्ही ब्लँकेटचा प्रोग्राम रद्द करून इथे कुसुमताई बेलसरे यांच्या माध्यमातून शेगडी उपलब्ध केली आणि याच्या पुढेही जर सहकार्य लागलं तर आमचा पतंजली परिवार आणि लोकजागर परिवार या आश्रमाला भेट देत जाईल आणि काही अडचणी आल्या तर आमच्या परिवाराच्या माध्यमातून आम्ही सोडू। आज अचानक 20वा वृद्धाश्रमाला भेट देण्यात आली आणि आमच्यासोबत लोकजागर आणि पतंजली परिवार सुद्धा उपस्थित आहे। तर इथे आल्यानंतर या आजींनी आम्हाला सांगितलं की आम्हाला शेगडीची नितांत गरज आहे, ती आम्ही त्यांना वेळेवर उपलब्ध करून दिली। आणि जयकुमार गियासह पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।